आता जे आपण बघणार आहोत ते नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे जे कंपाऊंड्स आहेत त्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर आपण बघणार आहोत. ॲक्च्युली नॉमेनक्लेचर हे दोन टाईपचे आपल्याला 11ला सुद्धा झालेलं आहे. नॉमेनक्लेचर हे कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडचे नॉमेनक्लेचर हे दोन टाईपमध्ये देता येतात. पहिला जो टाईप आहे तो पहिला टाईप हा कॉमन नेम सिस्टीम. पहिला जो टाईप आहे की तो कॉमन नेम, त्याला असं प्रायव्हेट नेम असे सुद्धा म्हणलेलं आहे. आणि दुसरा जो टाईप आहे तो आपल्याला सगळ्यांना माहित आहे IUPAC नेमिंग सिस्टीम. या दोन टाईपमध्ये किंवा दोन पद्धतीमध्ये आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर हे देता येतं. नॉमेनक्लेचर म्हणजे नाव देणे. यामध्ये आपल्याला कंपाऊंडला नाव द्यायचं आहे. नाव देण्यासाठी दोन सिस्टीम सांगितलं, पहिलं कॉमन नेम आणि दुसरं IUPAC नेम. त्यापैकी पहिला जो आहे तो पहिला कॉमन नेम आपण बघणार आहोत. आता जे आपण बघणार ते फक्त कॉमन नेम सिस्टीम. कॉमन नेम सिस्टीम आपण बघणार आहोत. कॉमन name of alkyl halide are derived by the naming the alkyl group followed by the name of halogen as a halide. म्हणजेच जो अल्काइल आहे त्या अल्काइलला जो हॅलोजन अटॅच आहे त्या हॅलोजन ॲज अ हॅलाइड म्हणजे अल्किल हॅलाइड या फॉर्मॅटमध्ये त्या कॉमन नेम किंवा त्या कंपाऊंडला आपण कॉमन नेम देऊ शकतो. एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला या कॉमन नेम मध्ये लक्षात ठेवावं लागेल. कॉमन नेम देताना आपल्याला एन मीन्स नॉर्मल म्हणजे आपण स्ट्रेट चेन म्हणतो किंवा आयसो, निओ, सेकंडरी आणि टर्शियरी हे जे शब्द आहेत हे शब्द ॲज अ प्रेफिक्स आपल्याला त्या नॉमेनक्लेचर मध्ये यूज करावं लागेल. दिलेला कंपाऊंड कोणत्या टाईपचा आहे किंवा कशा पद्धतीचा आहे याच्यावर आपल्याला एन, आयसो, निओ, सेकंडरी किंवा टर्शियरी हे शब्द वापरावं लागणार आहे. ॲज अ प्रेफिक्स नावाच्या आधी आपल्याला हे शब्द यूज करावं लागणार आहे. आपण एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल घेऊन आपल्याला लगेच लक्षात येईल. म्हणजेच बघा याच्यामध्ये मी काही एक्झाम्पल घेतो. CH3CN आपल्याला जो कॉमन नेम द्यायचा आहे, कॉमन नेम देताना तो कॉमन नेम अल्किल हॅलाइड. जो कोणता अल्किल आहे तो अल्किल आणि जो कोणता हॅलोजन आहे तो ॲज अ हॅलाइड. म्हणजे सपोज Cl असेल तर क्लोराइड, Br असेल तर ब्रोमाइड, आयोडीन असेल तर आयोडाइड, फ्लोरीन असेल तर फ्लोराइड. ॲज अ हॅलाइड तो या ठिकाणी यूज करायचा आहे. आता दिलेल्या कंपाऊंड मध्ये बघा कंपाऊंड आहे CH3CN. CH3 हा एक कार्बन आहे आणि एक कार्बनचा जो काय अल्किल आहे तो म्हणजेच मिथिल. त्या अल्किलचं नाव असणार आहे मिथिल. अल्किल म्हणजेच तो मिथिल. हॅलाइड हॅलोजन Cl आहे आणि Cl साठी आपल्याला काय करायचं आहे हा मिथिल क्लोराइड. म्हणजेच दिलेल्या कंपाऊंडचं नाव आहे मिथिल क्लोराइड. अल्किल हॅलाइड मिथिल क्लोराइड. त्यानंतर पुढचा जो कंपाऊंड आहे पुढच्या कंपाऊंड मध्ये अल्किल CH3CH2 दोन कार्बन आहे. दोन कार्बनचा अल्किल हा इथिल असेल आणि हॅलाइड ब्रोमीन आहे म्हणून इथं येताना काय येणार ब्रोमाइड येणार आहे. दॅट इज अ इथिल ब्रोमाइड. पुढचा कंपाऊंड बघा. पुढच्या कंपाऊंड मध्ये मी एकदम दोन स्ट्रक्चर वगैरे बोथ आर आयसोमर्स विथ ईच अदर. दोन्ही कंपाऊंड एकमेकाचे आयसोमर्स आहेत. दोन्ही मध्ये तीन कार्बन आहेत. इथेही तीन कार्बन आहेत, इथेही तीन कार्बन आहेत, इथेही आयोडीन आहे, इथेही आयोडीन आहे. जसं एक कार्बनचा अल्किल हा मिथिल होता, दोन कार्बनचा अल्किल हा इथिल होता, तसं तीन कार्बनचा अल्किल हा प्रोपिल असणार आहे. दॅट इज अ प्रोपिल आयोडीन आहे म्हणून तो आयोडाइड. सेम या स्ट्रक्चर मध्ये सुद्धा आपल्याला तीन कार्बन आहेत आणि तीन कार्बनचा प्रोपिल आयोडीन हायड्रोजन असल्यामुळे तो आयोडाइड म्हणजेच प्रोपाइल आयोडाइड. पण दोन वेगवेगळ्या कंपाऊंडचं एकच नाव असू शकत नाही. या दोन्हीच्या नावामध्ये प्रोपिल आयोडाइड आलेला आहे पण चेंज काय बघा, डिफरन्स काय बघा.
पहिल्यामध्ये जो आयोडीन आहे तो आयोडीन इथं sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आयटमला आहे, इथं सुद्धा sp3 हायब्रिडाइज हे मगाशी आपण पाहिलेला आहे. पण इथं जो स्ट्रक्चर आहे, इथं जो काही कंपाऊंड दिला आहे तो कंपाऊंड स्ट्रेट चेन मध्ये दिलेला आहे आणि इथं जो दिलेला आहे तो ब्रँच मध्ये दिलेला आहे. स्ट्रेट चेन असेल तर स्ट्रेट चेन कंपाऊंडला आपण पेरेंट कंपाऊंड किंवा नॉर्मल म्हणतो, म्हणून आपण याच्या पुढे काय लावणार आहे, एन लावणार आहे. मी वरती सांगितलं एन आयसो निओ सेकंडरी टर्शियरी, एन म्हणजे नॉर्मल स्ट्रेट चेन. पण या कंपाऊंड मध्ये बघा सेकंड नंबरला तो अटॅच आहे, म्हणून आपण इथं आयसो सुद्धा लावू शकतो किंवा इथं सेकंडरी सुद्धा आपण शब्द हे लावू शकतो. दॅट इज एन प्रोपाइल आयोडाइड, दॅट इज आयसो प्रोपाइल किंवा सेकंडरी प्रोपाइल आयोडाइड. हे दोन्ही नावं या कंपाऊंड साठी चालेल. पुढचं एक्झाम्पल बघा. मी आता लिहिताना एकदम 4 एक्झाम्पल लिहितोय आणि त्या 4ही एक्झाम्पल वरून आपल्याला त्याचं नाव सांगायचं आहे. 4ही एक्झाम्पल हे एकमेकांचे आयसोमर्सच असणार आहे. लक्षात येईल आपल्याला कंपाऊंड्स बघा. दिलेल्या सगळ्या कंपाऊंड मध्ये 4 हायड्रोजन आहेत, सॉरी 4 कार्बन आहेत आणि प्रत्येकामध्ये हॅलोजन सेम आहे, तो म्हणजेच ब्रोमीन. अल्किल हालाइड फॉर्मॅट आपण लक्षात ठेवायचा. अल्किल जो कुठला किती कार्बन आहे त्याच्यावर अल्किल आणि जो कुठला हॅलोजन आहे तो ॲज अ हालाइड आपल्याला यूज करायचा. एकूण दिलेल्या स्ट्रक्चरमध्ये 4 हॅलोजन आहेत. 4 हॅलोजन असल्यानं आपल्याला जो अल्किल येणार आहे तो म्हणजे असणार आहे ब्युटील. जो अल्किल आहे तो ब्युटील. हालाइड हॅलोजन हा ब्रोमीन आहे, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, हा ब्रोमाइड. दॅट इज अ ब्युटील ब्रोमाइड. पण दिलेला स्ट्रक्चर हा स्ट्रेट आहे आणि स्ट्रेट साठी आपण बघायला पाहिलं दॅट इज नॉर्मल एन ब्युटील ब्रोमाइड, हे त्याचं नाव आहे. पुढचा बघा. इथं सुद्धा ब्रोमीन अटॅच आहे, 4 कार्बनच आहेत म्हणून ब्युटील ब्रोमाइड. पण सेकंड नंबरच्या कार्बनला तो मिथिल ग्रुप अटॅच आहे, म्हणून सेकंड नंबर कार्बन कंटेन 1 मिथिल, दॅट इज आयसो. 4 कार्बन आहेत म्हणून ब्युटील, हॅलोजन ब्रोमीन आहे म्हणून ब्रोमाइड, दॅट इज आयसो ब्युटील ब्रोमाइड. याचं जे नाव आहे ते आयसो ब्युटील ब्रोमाइड हे येणार आहे. त्यानंतर पुढच्या मध्ये बघा. ब्रोमीन जो अटॅच आहे तो सेकंडरी कार्बनला अटॅच आहे. सेकंडरी कार्बनला अटॅच असल्यामुळे याचं नाव आपलं किंवा सेकंडरी ब्युटील ब्रोमाइड हे आहे. सेकंडरी ब्युटील ब्रोमाइड. आणि शेवटी बघा ब्रोमीन जो अटॅच आहे तो टर्शियरी कार्बनला अटॅच आहे, म्हणून यालाच टर्शियरी ब्युटील ब्रोमाइड असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच एकाच किंवा एका कंपाऊंडचे किंवा आयसोमरचे आपल्याला वेगवेगळे नाव येतं. एन आलेला आहे, आयसो आलेला आहे, सेकंडरी आलेला आहे, टर्शियरी आहे. एन कधी वापरायचा, सेकंडरी कधी वापरायचा, टर्शियरी कधी, आयसो कधी, निओ कधी, हे आपल्याला या कंपाऊंडवरून सांगता येतं. हे झालं आपण सिंगल बॉन्ड असलेल्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर पाहिलेलं आहे. आता डबल बॉन्ड असलेल्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर सुद्धा आपल्याला सांगता येतं. जर आपल्याला डबल बॉन्ड असलेल्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर किंवा इथे एक्झाम्पल घेतोय. एक्झाम्पल अल्किन आहे, त्या अल्किनला तो आयोडीन अटॅच आहे, म्हणून याचं नाव आता मगाशी आपण पाहिलेलं होतं क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन कंपाऊंड मध्ये पाहिलेलं होतं. डबल बॉन्डच्याच कार्बनला जर हॅलोजन अटॅच असेल तर त्याला विनाइल हालाइड असं म्हणलेलं आहे, म्हणून याचं जे नाव आहे ते विनाइल आयोडाइड. याचं जे नाव आहे ते विनाइल आयोडाइड. पुढचं जर एक्झाम्पल आपण बघितलं मगाशी हे सुद्धा क्लासिफिकेशन मध्ये एक्झाम्पल घेतलेलं. डबल बॉन्डच्या पुढच्या कार्बनला तो हॅलोजन अटॅच आहे आणि अशाला काय म्हणलेला अलायनिक हालाइड, इथं अलायनिक आयोडाइड. हे नॉमेनक्लेचर त्याच्यामध्ये येणार आहे. हे झालं ॲरोमॅटिक साठी. आता ॲरोमॅटिक साठी जर घ्यायचं झालं तर हा ब्रोमीन आहे, सॉरी हा बेन्झीन आहे आणि बेन्झीनला आपण काय केलेलं आहे डायरेक्ट ब्रोमीन अटॅच दिलेला आहे. याचं जे कॉमन नाव असणार ते कॉमन नाव फिनाइल ब्रोमाइड हे कॉमन नाव याच्यामध्ये असणार आहे. अजून एक एक्झाम्पल ॲरोमॅटिकचं जर घ्यायचं झालं तर हा CH3 आहे आणि इथं जो दिलेला आहे तो ब्रोमीन दिलेला आहे.
आता जो बेन्झिनला CH3 डायरेक्ट अटॅच असेल तर त्याला काय म्हणलेलं असतं, ट्विलिन म्हणलं जातं. मग याच्यामध्ये जर पोझिशन फिक्स काय झालं, 1 आणि 2 पोझिशन आहे. 1, 2 पोझिशन म्हणजे तो काय ऑर्थो पोझिशन असणार आहे. आणि ऑर्थो ब्रोमो ट्विलिन हे या कंपाऊंडचं असणार नाव असणार आहे. दॅट इज अ कॉमन नेम सिस्टीम ऑफ दॅट इज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह किंवा हॅलोजन असलेल्या कंपाऊंडचे कॉमन नेम सिस्टीम केलं होतं. ते कॉमन नेम सिस्टीम पाहिलेलं होतं. कॉमन नेम कशा पद्धतीनं द्यायचं हे पाहिलेलं होतं. आता जे आपण बघणार आहोत ते IUPAC सिस्टीम. कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडला आपल्याला IUPAC नेमिंग देता येतं. त्यासाठी काही नियम आहेत, काही रूल्स आहेत. ते रूल्स जर आपल्याला माहीत असतील तर कोणत्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडला IUPAC सिस्टीमनुसार आपल्याला नाव देता येतं. त्यामध्ये आज आपण हॅलोजन असलेल्या कंपाऊंडचं IUPAC नाव आपण बघणार आहोत. मगाशी जे कंपाऊंड्स घेतलेले होते कॉमन नेमसाठी तेच कंपाऊंड आपण आता सुद्धा घेतोय. फक्त मगाशी नाव, त्याचे नाव आणि आत्ताचे नाव हे मात्र चेंज होतील, कारण की ते मगाशी कॉमन नेम होते. आता जे आहेत ते त्याचे काय असणार आहे, IUPAC असणार आहे. मी एक्झाम्पल लिहितोय. हा एक्झाम्पल कॉमन नेम जे आहे ते कॉमन नेम मध्ये पहिल्यांदा आपल्याला किती कार्बन आहे तो कार्बन बघितला पाहिजे आणि कोणता हॅलोजन अटॅच आहे तो हॅलोजन आपल्याला माहित पाहिजे. याच्यामध्ये जो काही नावाचा फॉर्मॅट येणार आहे तो हॅलो अल्केन अशा पद्धतीने येणार आहे. हॅलो म्हणजे हॅलोजन आणि जेवढे कार्बन आहेत त्या कार्बनवर त्याचं अल्केन, या पद्धतीनं त्या कंपाऊंडचं IUPAC नाव येणार आहे. जसे की हे एक्झाम्पल, या एक्झाम्पल मध्ये हॅलो कोण आहे तर हॅलोजन हा क्लोरीन आहे आणि क्लोरीनसाठी IUPAC मध्ये क्लोरीन. अल्केन आहे, किती कार्बन आहे, एकच कार्बन आहे. एक कार्बनचा अल्केन हा म्हणजे काय असणार आहे, मिथेन. दॅट इज अ क्लोरोमिथेन हे या कंपाऊंडचं IUPAC नाव. पुढचं एक्झाम्पल जर लिहायचं झालं सेम याच पद्धतीनं केवढे आपल्याला कार्बन आहेत ते आधी बघितलं पाहिजे. त्या कंपाऊंड मध्ये 2 कार्बन आहेत. 2 कार्बनचा अल्केन म्हणजे इथेनिल. हॅलो इथेन, हॅलोजन हा ब्रोमीन आहे आणि ब्रोमीन साठी IUPAC मध्ये हा ब्रोमो आणि त्याच्यानंतर येतो इथेन. दॅट इज अ ब्रोमो इथेन. पुढचं एक्झाम्पल मगाशी ज्या पद्धतीनं दोन्ही एकदम लिहिलेले होते त्याच पद्धतीने इथं सुद्धा मी 2 एक्झाम्पल लिहितोय. these both are the isomers with each other. हे दोन्ही एक्झाम्पल एकमेकांचे आयसोमर्स आहेत. याच्यामध्ये आयोडीन हा हॅलोजन आहे, यामध्ये सुद्धा आयोडीन हा हॅलोजन आहे. म्हणून IUPAC साठी इथं आयोड हा आयोड. 3 कार्बन आहेत, इथंही 3 कार्बन आहेत. 3 कार्बनचा अल्केन हा प्रोपेन असेल म्हणून नाव याचं आयोडो प्रोपेन अशा पद्धतीनं येईल. पण स्ट्रक्चर मध्ये दोन्ही स्ट्रक्चर मध्ये चेंज आहे, म्हणजे नाव चेंज असलं पाहिजे. 2 वेगळ्या कंपाऊंडचं एकच नाव असू शकत नाही. मग इथं आपल्याला IUPAC चे काही नियम आहेत ते नियम बघावे लागेल. पहिला नियम जो आहे तो आपल्याला दिलेल्या स्ट्रक्चर मधला लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन एटम सिलेक्ट करावं लागेल. पेरेंट चेन आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. या स्ट्रक्चर मध्ये आपण अशा पद्धतीनं 3 कार्बनचा चेन सिलेक्ट करू शकतो. या स्ट्रक्चर मध्ये सुद्धा 3 कार्बनचा चेन आपण सिलेक्ट करू शकतोय. आता दुसरा नियम काय सांगितलेला आहे, सिलेक्ट गिव्ह द नंबर्स टू द सिलेक्टेड कार्बन एटम. जो सिलेक्ट केला आहे त्याला नंबर्स द्यायचा आहे. From that end, the halogen attached carbon contain lowest possible number. जो सिलेक्ट केलेला चेन आहे त्याला नंबर्स द्यायचा आहे. नंबर देताना त्या एंड कडून नंबर द्यायचा आहे जिकडून हॅलोजन अटॅच्ड असलेल्या कार्बनला कमीत कमी नंबर आहे. इथं हॅलोजन या कार्बनला अटॅच आहे म्हणून याला कमीत कमी नंबर जर यायचा असेल तर इकडून नंबर द्यावा लागेल. इकडून नंबर दिला 1 2 3 नंबर येईल. इकडून नंबर दिला तर यालाच 1 नंबर येईल. आणि त्या 1 नंबरच्या कार्बनला आयोडीन अटॅच आहे म्हणून आपल्याला त्याच्या नावापुढे 1 लिहावं लागेल. 1 आयोडोप्रोपेन. प्रोपेन म्हणजे 3 कार्बन ॲटम, 3 मधल्या 1 नंबरच्या कार्बन ॲटमला आयोडीन अटॅच आहे. सेम एक्झाम्पल बघा, इथं सुद्धा लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केलाय. नंबर देताना हॅलोजन अटॅच असलेला हा जो कार्बन आहे याला कमीत कमी नंबर आला पाहिजे. जर इकडून दिला तर 1 आणि 2 येईल, इकडून दिला तरी 1 आणि 2 येईल. कुणीकडूनही नंबर दिला तर आपल्याला तेवढाच नंबर येईल. 2 नंबरला आयोडीन अटॅच आहे म्हणून आपल्याला इथे लिहावं लागेल 2 आयोडोप्रोपेन हे लिहावं लागेल. पुढचं एक्झाम्पल
मी मगाशी काढलेलेच एक स्ट्रक्चर इथे काढतोय. चार स्ट्रक्चर आपण कॉमन नेम साठी पाहिलेलं होतं, तेच कॉमन नेम साठी असलेलं एक्झाम्पल करतोय. चार स्ट्रक्चर एकदम काढतोय म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त एक्झाम्पल घेता येतील आणि त्याच्यामध्ये असणारे चेंजेस जे आहेत ते चेंजेस सुद्धा लक्षात येईल. हॅलो अल्केन, प्रत्येकामध्ये हॅलो एकच आहे. ब्रोमीन आहे म्हणजे ब्रोमो असेल, अल्केन म्हणजे जो चेन असेल तो चेन पद्धतीने आपल्याला अल्केन लिहिता येतो. आता या स्ट्रक्चर मध्ये आपण लॉंगेस्ट चेन हा सिलेक्ट केला, दॅट इज अ पेअरंट अल्केन. एकूण 4 कार्बनचा आपण चेन सिलेक्ट केलेला आहे. याच्यामध्ये नंबर देताना नंबर तिकडून द्यायचं. ब्रोमीन हा हॅलोजन याला अटॅच आहे म्हणून आपल्याला इकडून कमीत कमी नंबर येईल अशा पद्धतीने हे नंबर्स दिलेले आहेत. म्हणजे एक नंबरला ब्रोमीन अटॅच आहे म्हणून नावामध्ये पहिल्यांदा 1 ब्रोमो आणि 4 कार्बनचा आपण अल्केन सिलेक्ट केलाय म्हणजे तो काय असणार आहे 1 ब्रोमो. पुढच्या एक्झाम्पल मध्ये बघा, पुढच्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा आपण काय केलेलं आहे लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट केलेला आहे. नंबर्स द्यायचे. ब्रोमीन या कार्बनला अटॅच आहे, या कार्बनला कमीत कमी नंबर आला पाहिजे. इकडून नंबर दिला तर 1 आणि 2 येईल, इकडून दिला तर 1 2 3 येईल म्हणून आपल्याला इकडूनच नंबर द्यावा लागेल. ब्रोमीन 2 नंबरच्या कार्बनला अटॅच आहे म्हणून याचं नाव 2 ब्रोमो. 4 कार्बनचा अल्केन आहे म्हणून तो ब्यूटेन, दॅट इज अ 2 ब्रोमो ब्यूटेन. फॉर एक्झाम्पल 1 ब्रोमो ब्यूटेन हा 2 ब्रोमो ब्यूटेन. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. या एक्झाम्पल मध्ये आपण लॉंगेस्ट चेन जो सिलेक्ट केला तो 3च कार्बनचा लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट केलेला आहे. नंबर देताना हॅलोजन अटॅच्ड किंवा ब्रँचिंग आहे तिकडून आपण नंबर्स देणार. त्याला फर्स्ट, सेकंड आणि थर्ड अशा पद्धतीने नंबर दिला जाईल. याच्यामध्ये आता हा ब्रँचेस 2 आहेत. हा एक ब्रँच आहे, याचं जे नाव आहे ते मिथिल आहे आणि हा एक ब्रँच आहे आयुपीएसी नुसार याचं नाव जे आहे ते ब्रोमो आहे. अल्फाबेटिकली ब्रोमीन आधी येतो म्हणून नावामध्ये सुद्धा पहिल्यांदा 1 ब्रोमोच आला पाहिजे आणि त्याच्यानंतर जो दुसरा ब्रांच आहे तो म्हणजे मिथिल आहे आणि मिथिल 2 नंबरच्या कार्बनला अटॅच आहे म्हणून 2 मिथिल अशा पद्धतीने येईल. आणि नावाच्या शेवटी जो पेअरंट चेन आहे 3 कार्बनचा चेन सिलेक्ट केला आहे म्हणून 3 कार्बनचा जो अल्केन आहे तो असेल प्रोपेन. म्हणजे 1 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन हे या कंपाऊंडचं आयुपीएसी नाव असेल. पुढचं एक्झाम्पल बघा. इथंही आपण काय केलेलं आहे लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट केला, 3 कार्बनचा सिलेक्ट केला. या कार्बनला कुणीकडून या 2च नंबर येतो म्हणून कुणीकडूनही नंबर दिला तरी चालेल. याच्यामध्ये सुद्धा तेच 2 ब्रँचेस आहेत, एक मिथिल आहे एक ब्रोमो आहे आणि दोन्ही एकाच कार्बनला त्या ठिकाणी अटॅच आहे म्हणून अल्फाबेटिकली पहिल्यांदा तो ब्रोमो येईल, त्यानंतर तो मिथिल येईल आणि 3 कार्बन सिलेक्ट केले म्हणजे तो असणार आहे प्रोपेन असणार आहे. या पद्धतीने आपल्याला आयुपीएसी नेम सांगता येतं. पुढचे काही डबल बॉन्ड असेल, ट्रिपल बॉन्ड असेल किंवा ॲरोमॅटिक असेल याचे एक्झाम्पल जर आपल्याला बघायचे असतील तेच एक्झाम्पल मगाशी घेतो. मगाशी एक्झाम्पल आपण केलेलं होतं. आता याच्यामध्ये बघा हा लॉंगेस्ट चेन असेल, 2च कार्बन आहेत, 2 कार्बनचा तो लॉंगेस्ट चेन आहे. नंबर इकडूनच द्यावा लागेल आपल्याला कारण इकडे आयोडीन आहे म्हणून 1 नंबरला आयोडीन आहे 1 आयोडो. पुढे आपण याच्या आधी त्या सिलेक्ट केलेल्या चेन वरून अल्केन लिहितो. आपण इथं डबल बॉन्डचं कंपाऊंड घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला अल्केन लिहावं लागणार आहे. म्हणजे याचं डबल 2 कार्बन असलेला जो अल्केन आहे तो म्हणजे काय असणार आहे इथिन, दॅट इज 1 आयोडो इथिन हे या कंपाऊंडचं नाव आहे. पुढचे एक्झाम्पल इथं सुद्धा 2 कार्बनचा चेन सिलेक्ट केला, इकडूनच नंबर द्यावा लागेल म्हणजे 1 आयोडो असेल. इथं 3 कार्बन आहे म्हणून 3 कार्बनचा असलेला तो इथाइन असेल 1 आयोडो इथाइन. नेक्स्ट एक्झाम्पल बेन्झीनला क्लोरीन डायरेक्ट अटॅच आहे, मोनोसब्स्टिट्यूट आहे, एकच ग्रुप अटॅच आहे म्हणून याचं जे नाव येईल ते क्लोरोबेन्झीन. आपण मगाशी फिनिल घेतलेलं होतं, इथं आपल्याला डायरेक्ट बेन्झीन लिहावं लागेल. आणि एक शेवटचं मगाचंच एक्झाम्पल आपण घेतोय, इथं CH3 अटॅच आहे आणि इथं काय आहे इथं आपण ब्रोमीन अटॅच आहे. याच्यामध्ये सुद्धा बघा
1 आणि 2 पोझिशन आपल्याला इथं देता येईल. अल्फाबेटिकली जर बघितला तर 2 नंबरला तो ब्रोमीन आहे आणि बेन्झिनला मिथिल डायरेक्ट अटॅच असेल तर त्याला ट्विलिन असंही म्हटलं जातं. म्हणून याचं नाव जे येणार आहे ते 2-ब्रोमो-ट्विलिन या पद्धतीनं येणार आहे. 2-ब्रोमो-ट्विलिन. किंवा दुसरं जर याचं नाव सांगायचं झालं 2-ब्रोमो-1-मिथिल. दोन्ही आपण सेपरेट दिलेला आहे, नावाची शेवटी आपण बेन्झिन लिहू शकतो. या पद्धतीनं आपण याचं आयुपीएसी नेमिंग सिस्टीम सांगू शकतो. मगाशी जे पाहिलेलं होतं ते कॉमन नेम होतं, आता जे पाहिलेलं आहे ते आयुपीएसी नेम आहे.